नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन आर टी मार्फत एन टी कॅटेगरीवाल्यांसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाते. यामध्ये पोलीस भरती, MPSC, UPSC, RRB, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा सरसेवेमार्फत घेतल्या जातात, त्यांचे या ठिकाणी मोफत प्रशिक्षण यांना दिले जाते. त्यासाठी फक्त वन आर टी मार्फत फक्त कॅटेगरीवाले फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता NTमध्ये NTB, NTC, NT डी जे वगैरे जे NT कॅटेगरीमध्ये बोलतात ते फक्त NT कॅटेगरीसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये MPSC, UPSC त्याचप्रमाणे जेवढ्याही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा होत असतात, त्या सर्वांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे तेही मोबाईलच्या माध्यमातून याची A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर मित्रांनो, जास्त टाईमपास न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहता की तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे onrt.in. अशा प्रकारे तुम्ही सर्च केला, तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या साईड आल्यावर या ठिकाणी पाहता की एक 3 डॉट दिलेले आहेत. या तीन डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या 3 डॉटला क्लिक केल्यावर इकडे तुम्हाला नोटीस बोर्डवर जायचं आहे. जर का तुम्हाला नोटीस बोर्ड हे ऑप्शन दिसलं असेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असं करावं लागेल. तर नोटीस बोर्ड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. नोटीस बोर्ड या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक समोरचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी बऱ्याच सध्या जे निघालेले आहेत, बरेच फॉर्म निघालेले आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं पाहत आहे की वन मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य योजना. म्हणजे हे जे पहिलं ऑप्शन आहे हे MPSC मार्फत जे पूर्वपरीक्षा पास झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आहे, मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना आहे. त्यानंतर दुसरा आहे वन मार्फत भारतीय वनसेवेसाठी आहे. जर का तुम्हाला या ठिकाणी जर का अप्लाय करायचं असेल वनसेवेसाठी, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन अर्ज करणे मुदतवाढ. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी पाहूया की पोलीस भरतीमार्फतसुद्धा या ठिकाणी एक प्रशिक्षण दिले जाते. तर आपण आज पोलीस भरतीमार्फत प्रशिक्षण चालू आहे का ते या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की थोडेफारच खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की ॲप्लिकेशन फॉर पोलीस मिलिटरी भरती 2026-27. त्यानंतर या ठिकाणी 8/6/2026चं ह्या ॲप्लिकेशन डेटा. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी क्लिक हिअर या लाल अक्षराला क्लिक करावं लागेल फॉर्म भरण्यासाठी. तुम्हाला ज्याही डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरायचा आहे किंवा ज्याही घटकात अप्लाय करायचा आहे, सेम प्रोसेस आहे सर्वच गोष्टीची. जर का तुम्हाला कोण्या गोष्टीमध्ये अप्लाय करायचं आहे त्याची कॉमेंट बॉक्स टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. किंवा मग सेम प्रोसेस आहे, मी या ठिकाणी एक पोलीस भरतीचा फॉर्म तुम्हाला भरून दाखवतो. तुम्हाला कुठला फॉर्म भरायचा आहे सेम प्रोसेस राहणार आहे. चला तर या ठिकाणी आपण क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर एक फॉर्म भरण्याची लिंक या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी पाहत आहे की ॲप्लिकेशन फॉर पोलीस मिलिटरी भरती 2026-27. त्यानंतर या ठिकाणी परिपत्रक आहे. परिपत्रक म्हणजे तुम्ही PDF डाउनलोड वगैरे करू शकता, पाहू शकता सूचना वगैरे. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही डायरेक्ट लिंक या रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी तुमचा एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यावर जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर प्रोसेस कंप्लीट करूया. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की मी एक मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर अशा प्रकारे एक मेसेज आला की मोबाईल नंबर नॉट जनरेटेड. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम एक अकाउंट बनवून घ्यायचं असते. तुम्हाला सर्वप्रथम अकाउंट बनवण्यासाठी खाली ऑप्शन दिलेला आहे की जनरेट क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम अकाउंट करण्यासाठी. आणि जर का तुम्ही अगोदर अकाउंट वगैरे बनवलं असेल तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करून तुम्ही लॉग इन वगैरे करू शकता. परंतु या ठिकाणी अकाउंट नंबर बनवलेला नसून तर आता या ठिकाणी अकाउंट बनवण्यासाठी या ऑप्शनला आपण क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर जेंडर तुम्हाला टाकायचं आहे. जेंडर जे मेल फिमेल जे असेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ ऑप्शनला क्लिक केल्यावर
वर्ष निवडण्यासाठी तुम्हाला 2026 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे वर्ष असेल, जन्मतारखेचं वर्ष ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्सवर टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर महिना निवडण्यासाठी तुम्हाला या टॅबला क्लिक करावं लागेल अशा प्रकारे. त्यानंतर या सेट या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकू शकता. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. शांततेने व्हिडिओ पहा म्हणजे कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकला, खालचं ऑप्शन आहे की तुम्ही अनाथ वगैरे आहे का, तर या ठिकाणी अनाथ असल्यास यस करायचं, नसेल तर नो. ऑर्फन म्हणजे अनाथ वगैरे आहे का. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे की आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही हँडिकॅप वगैरे आहे का. तर या ठिकाणी हँडिकॅप असल्यास येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं. असल्यास तुम्हाला या ठिकाणी काय विचारते आपण पाहूया. असल्यास तुम्हाला संबंधित ते माहिती तुम्हाला भरावी लागेल, का आहे ब्लाइंडनेस वगैरे. नो प्रॉब्लेम ॲट एकदम साधं आणि सिम्पल फॉर्म आहे. या ठिकाणी मी नो या ऑप्शन निवडतो, म्हणजे हँडिकॅप नाही आहे. त्यानंतर आपण वदर स्क्रोल डाऊन केल्यावर त्यानंतर या ठिकाणी पाहता की स्पेशल कॅटेगरी. या ठिकाणी कॅटेगरी 4 प्रकारच्या आहेत. व्ही आहे, NTB, NTC आणि NTD अशा तुमची जे कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडल्यावर तुम्हाला इकडे महाराष्ट्र आपलं म्हणजे सब कॅटेगरीचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे कॅटेगरीमध्ये तुमची NTमध्ये तुम्ही काय धनगर भोई या ठिकाणी सर्वच ऑप्शन तुम्हाला दिसतील. तुमची जे कॅटेगरी असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी कॅटेगरी निवडा. तुम्हाला खाली ऑप्शन आहे की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल पहिल्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल, नॉन क्रिमिनल. त्यानंतर पहिल्या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकायला तुम्हाला खाली लिहायचं आहे ॲड्रेसमध्ये सर्वप्रथम तुमचं गावाचं नाव जे असेल ते ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे, ॲट पोस्ट वगैरे. त्यानंतर इकडे खाली जिल्हा वगैरे कोणता आहे तर जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, आपला तालुका जो असेल तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यावर तुम्हाला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली मोबाईल नंबर टाकल्यावर त्यानंतर इकडे ईमेल टाकायचा आहे. ईमेल ID आणि मोबाईल नंबर ह्या गोष्टी सर्व फिलअप केल्यावर त्यानंतर प्रोसेस टू स्टेप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे, पद्धतशीरपणे भरायचा आहे, न चुकता भरायचा आहे, कारण की हे अकाउंट्स आहे. एकदा हे अकाउंट बनलं की यामध्ये करेक्शन होणार नाही, म्हणून तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पद्धतशीर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. चला तर ही सर्व माहिती या ठिकाणी मी भरतो मी सांगितल्याप्रमाणे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व माहिती भरलेली असेल. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ऑर्फनला नो केलेलं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला आर यू डिसेबिलिटी हॅटिकॅप आहे का नाही केलेलं आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडलेली आहे. कॅटेगरीमध्ये तुमचे कास्ट निवडलेली आहे, कोणती कास्ट आहे तर धनगर वगैरे जे असेल ते. नॉन क्रिमिनल याला यस केलेलं आहे. नॉन क्रिमिनल या ऑप्शनला तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकला, ॲड्रेस टाकला, जिल्हा टाकला, तालुका, पिनकोड आणि मोबाईल नंबर आणि जीमेल सर्व गोष्टी फिलअप केल्यावर प्रोसेस टू स्टेप या ऑप्शनला क्लिक करूया. प्रोसेस टू स्टेप या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी दुसरं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन तुमच्यासमोर आलेला आहे. या ठिकाणी जेवढी माहिती भरली असेल ती आपल्यासमोर शो होणार आहे. डेट ऑफ बर्थ, नाव, जेवढी आपण माहिती भरली ते आपल्यासमोर शो झालेली असून खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सर्वप्रथम अपलोड करायचा आहे फोटो, आणि जे या ठिकाणी स्टार आहेत, फॉर एक्झाम्पल फोटोपाशी स्टार आहे ते भरणे तुम्हाला मॅन्डेटरी आहे. फोटो, सिग्नेचर, त्यानंतर आधार कार्ड पण मॅन्डेटरी आहे, कास्ट सर्टिफिकेट पण मॅन्डेटरी आहे आणि नॉन क्रिमिनल मॅन्डेटरी. म्हणजे हे जेवढी 5 डॉक्युमेंट्स आहेत, फोटो, सही, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, हे 5 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. अपलोड करताना तुम्हाला GPG फाईलमध्येच टाकायचे आहेत सर्व डॉक्युमेंट्स, परंतु 200 KBच्या आतमध्ये टाकायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करूया. सर्वप्रथम या ठिकाणी फोटो आपण अपलोड करूया. चूज फाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी एक मीडिया प्लेअरचं ऑप्शन आलं आहे. हे प्रोसेस आपण मोबाईलच्या माध्यमातून करत आहे, त्यामुळे असे हे येत आहे.
ही प्रोसेस तुम्ही सुद्धा करू शकता. आणि फोटो आपला ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी फोटो निवडल्यावर तुम्हाला अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक केल्यावर फोटो जर का 200 KB आतमध्ये असेल तर तो फोटो या ठिकाणी अपलोड होणार आहे. या ठिकाणी पाहता की सदर हा फोटो 200 KB आतमध्ये असून हा अपलोड झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. सिग्नेचर, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आता प्रोसेस टू फायनल स्टेप या ऑप्शनला क्लिक करूया. प्रोसेस टू फायनल स्टेप या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपल्यासमोर एक OTPचं या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे. तुमच्या मोबाईलवर एक OTP आलेला असेल तो OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून 5 आकडी OTP तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचं या ठिकाणी अकाउंट्स क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली आपण लॉग इन या ऑप्शनवर येणार आहोत. या ठिकाणी पाहता की अकाउंट क्रिएट लॉग इन टू कंटिन्यू. आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जो तुम्ही मोबाईल नंबर यूज करा, ज्यावर OTP आलेला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि जनरेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून व्हॅलिडेट OTP ऑप्शनला क्लिक करूया. व्हॅलिडेट OTP ऑप्शनला क्लिक केलं. अशा प्रकारे आता आपण आपल्या डॅशबोर्डमध्ये ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी अप्लाय करायचं आहे हे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर आता या ठिकाणी तुम्हाला ज्याही डिपार्टमेंटला अप्लाय करायचं आहे, ज्याही पदासाठी अप्लाय करायचं आहे, येथे या ठिकाणी सर्व अप्लाय दिसतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी पहिला SSC, त्यानंतर दुसरं IBPS, RRB, त्यानंतर CET वगैरे, त्यानंतर TET, टेट, त्यानंतर पोलीस भरती, डिजिटल लायब्ररीयन, अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच UPSC, MPSC या ठिकाणी तुम्हाला ज्याहीसाठी अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल. तर आता आपण पोलीस भरती म्हणजे मिलिटरीसाठी अप्लाय करत असून तर तुम्हाला या ठिकाणी पाहता की एक ऑप्शन दिलेला आहे मिलिटरी आणि पोलीस भरतीचं. अप्लाय नाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अप्लाय नाव या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता पोलीस भरती मिलिटरी 2026-27 फ्रॉम स्टेटस फ्रॉम नॉट सबमिटेड अशा प्रकारे आले असून या ठिकाणी एक खाली ऑप्शन आहे अप्लाय हिअरचं. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अप्लाय हिअर या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी 10वी आणि 12वी राहणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जनरली आपल्याला 10वी किंवा 12वी टाकू शकता, पण तुम्हाला जे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. जर का तुम्ही MPSC वगैरे निवडलं असेल तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनचं ऑप्शन येणार आहे. म्हणजे त्या पदासंबंधित या ठिकाणी हायेस्ट क्वालिफिकेशन राहणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी 12वी हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 12वी ऑप्शन निवडल्या अगोदर आपण सर्वप्रथम 10वीची माहिती आपल्याला भरावी लागेल. तर आपण पहिले 10वीची माहिती भरूया. त्यानंतर या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे 10वीचं वर्ष तुमचं कोणतं आहे, तुम्ही कोण्या इयरमध्ये पास झाला 10वी. त्यानंतर वर्ष तुम्हाला सिलेक्ट केल्यावर तुम्हाला किती मार्क मिळाले 10वीमध्ये आणि टोटल मार्क म्हणजे कितीपैकी आणि ऑप्टेन मार्क म्हणजे किती मिळाले, अशा प्रकारे हे दोन्ही कॉलम तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी ॲटोमॅटिकली निघणार आहेत. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी टाकू आपण 500पैकी आपल्याला जनरली 450 मार्क मिळाले असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी 90% पर्सेंटेज ॲटोमॅटिकली निघणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अपडेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमची 10वीची माहिती ॲड झालेली असेल. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहिले सांगितलं आहे की या ठिकाणी ॲडचं ऑप्शन येणार नाही, म्हणून आपण डायरेक्ट 12वीच या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. तुमची जर का 10वी झाली असेल तर 10वी तुम्ही टाकू शकता, परंतु जनरली पोलीस भरतीला 12वी पाहिजे, परंतु काही भरतीसाठी 10वीसुद्धा लागत असते. तर आपण या ठिकाणी 12वी ॲड करणार आहोत, कारण की या ठिकाणी ॲडचं ऑप्शन नाही आहे, क्वालिफिकेशन ॲडचं ऑप्शन नाही आहे, फक्त डायरेक्ट हायेस्ट क्वालिफिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे ज्याही समजा MPSCला ग्रॅज्युएशन पाहिजे, पोलीस भरतीला 12वी पाहिजे, SSCला 10वी 12वी पाहिजे, मग त्याप्रमाणे या ठिकाणी ॲड क्वालिफिकेशन दिलेलं आहे. म्हणून आपण पोलीस भरतीचा फॉर्म निवडला असून तुम्हाला 12वी या ठिकाणी ॲड करावी लागेल. त्यानंतर 12वीचं वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी ॲड करून अपडेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला
क्वालिफिकेशन ॲड केल्यावर या ठिकाणी तुमचं ती मार्कशीट 12वीची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायची आहे. ते सुद्धा या ठिकाणी JPGमध्ये 200 KBच्या आतमध्ये. सेम प्रोसेस आहे मगासारखी. आपलं या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चूज फाईल ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला मीडिया प्लेअर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला ते फाईल अपलोड करायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड केल्यावर तुम्हाला फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की फॉर्म इज सबमिटेड. त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड सबमिटेड फॉर्मचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या हे फॉर्म भरू शकता. या ठिकाणी पाहता की हे आपली प्रिंट आऊट आहे. हे प्रिंट तुम्हाला आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये शो करून ठेवायची आहे. या ठिकाणी पाहता की प्रिंटचं ऑप्शन आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या क्लिक करून तुम्ही हे PDF आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण नावाराटीचा फॉर्म भरलेला असून पोलीस भरती संबंधित तुम्हाला कोण्या पदासाठी अप्लाय करायचा आहे तसे कमेंट बॉक्स टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि सेम प्रोसेस आहे जसं आपण आज पोलीस भरतीचा भरला, सेम प्रोसेस तशीच मिलिटरीची म्हणजे SSCची, RRBची, MPSCची, UPSCची आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या कामाचेच व्हिडिओ या ठिकाणी येतात. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.